सकाळ सकाळीच आमचे तुफान वादळ गेलेत फिरायला म्हणजे दुकानात. विनूचा पप्पा घरी आणि काय उद्योग करायला लावणार नाही असं कधीच नाही. मग काय मी लगेच स्प्राउट्सची भेळ बनवायला घेतली. आता माझ्याकडे फक्त मूग मटकीच भिजलेली होती. मिक्स कडधान्य असले की अजून छान लागते. इथे मी मूग मटकी, शेंगदाणे आणि थोडेसे सोललेले कॉर्न धुवून घेतले आणि कुकरच्या 2-3 शिट्ट्या करून घेतल्या. तेवढ्यात आमचे चंगू मंगू आले मध्ये मध्ये करायला. इथे मी एक कांदा, एक टोमॅटो, एक मिरची आणि थोडीशी कोथिंबीर अशी मस्त बारीक कापून घेतली. इथे विनूचा पप्पा बोलत होता तुझं डोकं दुखतंय, मी जोक मारतो तुझं डोकं शांत होईल. आता त्याला कसं सांगू डोकं दुखीच कसं डोकं शांत करेल. कुकर थंड झाला की लगेच काढून घेतलं आणि कडधान्यातलं पाणी काढून एका भांड्यामध्ये काढून घेतलं. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, 1-1 चम्मच मसाले जसं चाट मसाला, आमचूर पावडर, थोडीशी धनेपूड आणि 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चमचा लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि सर्व गोष्टी चांगल्या मिक्स करून घेतल्या आणि सोबतच टेस्ट पण करून घेतली. कारण नियमच आहे आधी स्वतः खायचं मग बाकीचे. मग लगेच गरम गरम वाढून घेतली. त्यात विनूचे पप्पा खायला मोकळे आणि त्यांचे रिएक्शन बघा. त्यात पण मला बोलत होते तू पण खात जा रोज, मला पण देत जा जरा जाड होशील. पण त्यांना कोण सांगेन मी, अजून पातळ झाले तरी चालेल पण जाड नाही व्हायचं.